नोकरी करण्यापेक्षा हल्ली अनेकांना व्यवसाय करावासा वाटतो. मराठी मंडळी यात मागे नाहीत. ठाण्यातील मराठी महिला ललिता पाटील यांनी सुद्धा एका छोट्या व्यवसायाचे आता मोठ्या व्यवसायात रूपांतर केले आहे. 2016 मध्ये ललिता यांनी केवळ 2000 रुपयांमध्ये टिफिन सेवा सुरू केली होती. आवड आणि गरज म्हणून हा व्यवसाय करत असताना त्यांनी 2019 मध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीजची स्टार्टअप स्पर्धा जिंकून 7 लाख रुपये जिंकले. या पैशातून त्यांनी टिफिन सेवेचा व्यवसाय वाढवून स्वतःचं घरची आठवण हे रेस्टॉरंट सुरू केलं. आता त्यांचा हात बिझनेस महिन्याला त्यांना 6 ते 7 लाख रुपये मिळवून देतो. या घरची आठवण रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला अगदी व्हेज, नॉन व्हेज आणि मच्छी या सगळ्यांमध्ये अनेक पदार्थ मिळतील. व्हेज मध्ये तुम्हाला व्हेज थाळी फक्त 120 रुपयांना मिळेल. यात तुम्हाला डाळ, भात, 2 भाज्या, पापड, पोळी, एखादा गोड पदार्थ हे सगळं मिळतं. भाज्यांमध्ये सुद्धा रोज वेगवेगळ्या भाज्या इथे मिळतात, ज्यात छोले मसाला, व्हेज कोल्हापुरी, मटार पनीर, शेवभाजी, मटकी उसळ आहेत. इथे मिळणारा मटार पुलाव, डाळ फ्राय तडका सुद्धा खूप चविष्ट लागतो. नॉनव्हेज मध्ये कोळंबी बिर्याणी 220 रुपये, चिकन मसाला 100 रुपये, चिकन सुखा थाळी, अंडा करी हे मिळेल. मच्छीमध्ये सुद्धा इथे सुरमई फ्राय, कोळंबी मसाला, बांगडा फ्राय, बोंबील फ्राय हे आणि अनेक वेगवेगळे चविष्ट पदार्थ उपलब्ध आहेत. ललिता यांचं वयाच्या 20व्या वर्षी लग्न झालं. त्या फिजिक्स ग्रॅज्युएट असून आर्थिक बाबतीत स्वतंत्र असावं असं त्यांना नेहमीपासून वाटत होतं. यावेळी सुरुवातीला त्यांनी मुलांचं ट्युशन सुद्धा घेतलं आणि फार्मसी कंपनीचं औषध देखील विकलं. परंतु एक स्पर्धा जिंकून खूप चांगला फायदा आज ललिता यांना होत आहे. महिलांसाठी ललिता पाटील या खरंच आदर्श ठरल्या आहेत. माझं नाव ललिता पाटील आणि आमचं हॉटेल हे घरची आठवण हॉटेल. तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण मिळतं. ते बी केबिनला आहे, ठाणे रेस्टॉरंट. कधीला तुम्ही व्यवसाय केला? हा व्यवसाय आम्ही 2019 मध्ये चालू केलेला. आता त्याला 5 वर्ष होऊन गेली. काय काय मिळतं स्पेशालिटी काय? स्पेशालिटी ते आमच्या इथे व्हेज सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स बनतात. म्हणजे सगळ्या नॉर्थ इंडियन भाज्या झाल्या किंवा आपल्या महाराष्ट्रीयन झाल्या, परत आलू सुकी, मटार पनीर, व्हेज कोल्हापुरी, दाल खिचडी मिळते, मटर पुलाव मिळतो, असं भरपूर. आणि नॉनव्हेज मध्ये पण सगळे प्रकार मिळतात, चिकन, मटन, फिश. शिक्षण काय? माझं ग्रॅज्युएशन झालंय फिजिक्स मधून. मग व्यवसाय करावा असं का वाटतं? जॉब का नाही? जॉब मी करत होती आणि नंतर मग असं वाटतं का स्वतःचा एक बिझनेस पण असावा, म्हणून मग मी पहिले टिफिन सर्व्हिसेस वगैरे केलं. जॉब पण करत होती आणि टिफिन सर्व्हिसेस पण चालू होती. नंतर असं वाटलं का याच्यामध्ये जास्त चांगली इन्कम आहे, आपण एक आणि आवड पण होती जेवणाची, तर आपण फुल टाइम म्हणून विचार करू द्यायचा. आणि मग तसं मी टिफिन सर्व्हिसेस वगैरे सुरू केले, ऑर्डर्स वगैरे घ्यायला सुरू केला. आणि नंतर मग कॉन्टेस्ट होतं, स्टार्टअप कॉन्टेस्ट होतं ब्रिटानियाचा. त्यात पार्टिसिपेट केलं, तिथे प्रेझेंटेशन केलं. मग तिथे मी विनर झाले आणि मला तिथे सीड फंडिंग मिळालं 10 lakhs. तर त्या 10 lakhs मधून मग मला जे सीड फंडिंग मिळालं त्याच्यातून मग मी हे बिझनेस स्टार्ट. साधारण महिन्याभराची कमाई किती? आमचं आहे रेव्हेन्यू आमचं 7 lakhs आहे. मराठी महिलांना काय सांगतात, गृहिणींना, की आपण पण व्यवसाय करू शकतो? गृहिणी तर जसं सगळ्या हुशारच असतात. फक्त कसं तर त्यांना घरातल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, मिस्टर कामाला जात असतात, त्यांना थोडा वेळ नाही मिळत. पण त्यांनी थोडासा जरी वेळ काढून स्वतःचा काही असा बिझनेस करायचा विचार केला तर त्या करू शकतात. माझं एवढंच म्हणणं आहे तर स्वतःसाठी पण थोडा वेळ द्या. स्वतःतले हिडन टॅलेंट आपणच ओळखले पाहिजेत आणि आपण त्यातून काय चांगलं करू शकतो. त्यामुळे घराला पण हातभार मिळतो. जसं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे, आपल्यामध्ये काय आहेत क्वालिटीज आणि आपल्यामध्ये काय कुठलं गुण आहे की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी बिझनेस करू शकतो, हे स्वतःच ओळखा आणि स्वतःच आपला बिझनेस सुरू करू शकतो. भले छोट्यापासून सुरुवात करा, कारण की महिला हुशारच असतात, तर त्या करू शकतात. फक्त त्यांना तेवढं मॅनेज करावं. मंडळी, तुम्हाला सुद्धा घरची आठवण मधील चविष्ट जेवण जेवायचं असेल तर नक्की ठाण्यातील शिवाजीनगर येथे असणाऱ्या घरची आठवण या व्हेज नॉन व्हेज हॉटेलला भेट द्या. साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे.